झोप या विषयावर पाहणार आहोत. आणि या गोष्टी सगळ्या आम्ही आत्मिक बाबतीत घेऊया. शारीरिक झोप आम्हाला गरजेची आहे, कारण आम्हाला जर थकवा आला, कष्ट केलं तर आम्हाला झोप गरजेचं आहे. पण यामध्ये काही आत्मिक गोष्टी आहेत त्या आम्ही पाहणार आहोत. आम्ही सर्वप्रथम पाहूया शास्त्री याचा 16वा अध्याय आणि 19 आणि 20 वचनामध्ये जाणार आहोत. मी वाचतो. तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले आणि एक मनुष्य बोलून त्याच्या डोक्याच्या 7 बटाचे मुंडन करवले. मग ती त्याला सतावू लागली आणि तो निर्बल झाला. ती त्याला म्हणाली, शमशोन, फलिस्ती तुझ्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणे आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने त्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. आम्ही इथे शमशोनाविषयी वाचतो. शमशोन हा नाझीर होता आणि त्याच्या जन्मासाठी त्याच्या आई वडिलांनी प्रार्थना केल्या होत्या. देवदूतांनी त्याला आई वडिलाला भेट घेऊन त्याच्या जन्माचे भविष्यवाणी सांगितले होते आणि त्याविषयी करायच्या सर्व गोष्टी त्याच्या आई वडिलांनी पूर्ण केल्या होत्या. आणि हा जो नाझीर आहे हा परमेश्वराने इस्रायल लोकाला फलिस्तीच्या हातून सोडवण्यासाठी दिला होता. आणि आम्ही पाहतो हा नाझीर असताना त्याचं जे कर्तव्य आहे तो त्याला विसरला. आम्ही पाहतो त्यामध्ये पुष्कळ शक्ती होती आणि ती शक्ती परमेश्वराकडून यायची. परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरती यायचा आणि तो एकदम अद्भुत कृत्य करायचा. त्याच्याविषयी आम्ही पाहिलं त्यांनी मोठमोठे अद्भुत कार्य केले आहेत. तो दिसायला काय आमच्या भारतातल्या खलीसारखा नव्हता, उंच धिप्पाड, सर्वसाधारण होता, परंतु परमेश्वराच्या आत्म्याने प्रेरित होऊन तो मोठमोठे कार्य करायचे. पण यावेळेस आम्ही पाहतो की शमशोन जो आहे तो झोपलेला आहे. आणि तो झोपलाय कुठे? एका स्त्रीच्या मांडीवर. गलत संबंधामध्ये तो अडकलेला आहे. परमेश्वराच्या विरोधात जे संबंध त्याला स्थापित करायचे नव्हते ते त्याने केलेलं आहे. त्यानं आज आम्ही पाहत आहोत तरुण पिढीकडे पुष्कळ देवाने कार्य सोपवलं आहे आणि जे तरुण आहेत ते उद्याचे विजयी स्तंभ आहेत, मंडळीच्या जबाबदारी घेणार आहेत आणि त्यांना पुष्कळ कर्तृत्व करण्यासाठी परमेश्वराने पुष्कळ गोष्टी दिलेल्या आहेत. कित्येकांना सुंदर गाण्याचं दान आहे, कित्येकांना वचनाचं दान आहे, कित्येक पैसा अडकण्याने मदत करू शकतात. परंतु प्रियांनो, सैतान, आम्ही सर्व सैतानावर ढकलतो. परंतु जाणून बुजून कित्येक तरुण आज गलत वाईट संबंधामध्ये फसलेले आहेत, वाईट गोष्टीमध्ये अडकलेले आहेत आणि परमेश्वराला त्या गोष्टी आवडत नाहीत. आणि ह्या वाईट संबंधामुळे प्रभूचं कार्य करण्यासाठी त्यांना इच्छा होत नाही. कारण जीवनामध्ये जर पाप असेल तर परमेश्वर त्यांचा उपयोग करत नाही. इथे आम्ही पाहतो शमशोन जो अद्भुत कृत्य करणारा, एका गाढवाच्या मुंडक्याने त्यांनी हजारो लोक मारले होते आणि त्याने पुष्कळ बलिष्ठ लोकांना मारलं जे की इस्रायलचे शत्रू होते. परंतु यावेळेस तो हातबल झालेला आहे. स्त्रीच्या मांडीवर झोपल्यामुळे आपलं सगळं रहस्य त्याने त्या स्त्रीला सांगितलं आणि त्याची जी शक्ती केसामध्ये होती केस काढण्यात आले आणि परमेश्वराने सुद्धा त्याला सोडलेला आम्ही पाहतो. प्रियांनो, तरुणपणाच्या वासनांमध्ये आम्ही अडकू नये. तरुणांसाठी हा खास बोध आहे. प्रियांनो, गलत संबंध आहेत, वाईट संबंध आहेत, चुकीचे संबंध आहेत, त्यामध्ये अडकू नये आणि त्यामध्ये भाग घेऊ नये ही परमेश्वराची इच्छा आहे. जगामध्ये या सर्व गोष्टी चालल्यात. लिव्ह इन रिलेशनशिप आहे, मुलं कॉलेजमध्ये जात आहेत, वेगवेगळ्या संबंधामध्ये आहेत. प्रभूच्या वचनाकडे आम्ही लक्ष द्यावं. जो विश्वासी आहे त्याने अविश्वासाबरोबर जोडू नये, परमेश्वराचं वचन आहे. प्रियांनो, तर हा झोपलेला एक संत आहे, झोपलेला एक विश्वसणारा आहे. प्रियांनो,
गलत संबंधामध्ये पडून तो त्या दलिलाच्या मांडीवर झोपलेला आहे. यानो या गोष्टी आमच्या जीवनात होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतली पाहिजे. दुसरं आम्ही पाहूया योनाचं पुस्तक, योना संदेष्टा, याचा पहिला अध्याय 5 आणि 6 वचन. योना पहिला अध्याय 5 आणि 6 वचन. खलासी घाबरले व आपल्या दैवताचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप काय घेत पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. एक संदेश आहे प्रियानो, आणि त्याचे संदेश आम्ही पाहतो. पहिल्या इतिहासामध्ये राजामध्ये त्या लिहिलेला आहे. तो गत हेपरचा होता, महान संदेष्टा होता, आणि त्याला देव प्रगट करायचं ते पूर्ण व्हायचं. पण यावेळेस परमेश्वराने त्याला एक जबाबदारी सोपवली. जे शत्रू राष्ट्र होतं, जे इस्रायला विरुद्ध होतं, इस्रायल लोकांना ते हल्ला करायचे आणि आशुरी लोक तेथील इस्रायल लोकांना वेशेला टांगायचे, मारायचे. पण अशा राष्ट्रावर परमेश्वर प्रेम करत आहे, आणि अशा राष्ट्रासाठी सुवार्ता सांगण्यासाठी 1,20,000 लोक वाचवण्यासाठी परमेश्वराने योनाला सांगितलं आहे, तू निनवेला जा आणि तेथे सुवार्ता सांग. आणि आम्ही पाहत आहोत प्रियांनो, योना तर सुरुवाती हो परमेश्वराला हो म्हटला, परंतु तो यापोस निघाला. निनवेचं अंतर जे होतं ते 550 मैल होतं, 550 मैल होतं. परंतु तो 2,500 मैलापर्यंत जाण्यासाठी त्याने जहाज पकडले, स्वतःचा गाडी खर्च केला, आणि तो तिकडे जात आहे. आणि तो जात असताना आम्ही पाहतो, तो जात असताना तो एकदम खाली जहाजाच्या तळाशी तो झोपलाय. ज्यावेळेस एक विश्वासणारा परमेश्वराकडे पाठ करतो, तो खाली 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 जातो. आता यापो जे आहे ते वर आहे, परंतु निनवे जे आहे ते वर आहे, यापो जे खाली आहे. तो यापोकडे जाण्यास निघाला, खालच्या ठिकाणी निघाला. पुढे आम्ही पाहतो तो जहाजाच्या एकदम खाली गेला आणि खाली तळाशी झोपलाय. तळाशी जर आम्ही एखाद्या मालवाहू जहाज किंवा असं प्रवासी जहाज पाहतो, तळ जे असतं तळाशी एकदम घाण असते, कारण लोक अनेक दिवस प्रवास करतात आणि माणसाचं मलमूत्र सर्व काही तळाशी असते, सगळे घाण जागा. एकदम तळाशी जाऊन तो झोपलाय, परमेश्वरापासून दूर पळत आहे, परमेश्वराने दिलेल्या आज्ञेपासून पळत आहे, आणि प्रियानो तो खाली गेलेला आहे. नंतर आम्ही पाहतो तो झोपेत असताना तांडेल त्याकडे गेला आणि त्याला प्रार्थना करण्यास सांगितलं. प्रार्थना करण्याचं सुद्धा तो विसरला, आणि त्याला सांगितलं, बाबा प्रार्थना कर, कारण प्रार्थनेमुळे तू देवाचा जर धावा करशील तर जे संकट आमच्यावर आले ते येणार नाही, आमचा नाश होणार नाही. आणि प्रियानो प्रार्थना करायला सुद्धा त्याला सांगावं लागत आहे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे पाठ करतो प्रियानो, आम्ही खाली 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 जातो. प्रार्थना पण आमच्या जीवनात राहत नाही, आणि हा एवढा मोठा संदेशता परंतु खाली जात आहे. त्यानंतर आम्ही पाहतो त्याला फेकण्यात आलं, मोठ्या माशाने त्याला गिळलं, आणि तो अजून खाली समुद्राच्या तळाशी गेला. माशाच्या पोटामध्ये किती घाण असते, आम्ही जेव्हा मासे खायला आणतो तेव्हा आम्ही किती साफ करतो त्याला, पण अशा घाणीमध्ये तो 3 दिवस होता. पण परमेश्वराची दया होती, परमेश्वराची योजना होती की निनवेला शुभवर्तमान सांगावं. यानो हा कर्तव्य करण्यापेक्षा परमेश्वराच्या आज्ञेपासून पळत असताना तो झोपलेला आम्ही संत पाहतो. प्रियानो, आमच्या जीवनात हे पुष्कळ गोष्टी आहेत. परमेश्वराने आमच्याकडे काही कार्य सोपवलंय, आम्ही बहाणे बनवतो आणि झोप काढतो. असं आमच्या जीवनात होऊ नये. दुसरी आम्ही गोष्ट पाहतो, पहिले राजे याचा 19वा अध्याय आणि 1 ते 18 वचनामध्ये जर आम्ही गेलो तर आम्ही एवढं वाचणार नाही, तर 19वा अध्याय आणि 5 वचन आम्ही पाहत आहोत. पहिले राजे, 1 किंग 19:5. तिथे लिहिले, तो
झुडपाखाली पडून झोपी गेला, तेव्हा देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. इथे आम्ही एलियाविषयी वाचतो. एलियाने याच्या अगोदर मोठे मोठे चमत्कार केले. पाऊस पडू नये म्हणून विनंती केली, पाऊस पडला नाही. पाऊस पडण्यासाठी प्रार्थना केली, पुन्हा पाऊस पडला. जो दुष्ट राजा अहाब होता त्याच्या समोर तो गेला. आणि आम्ही पाहतो ते बालाचे संदेश जे होते त्यांचा त्याने वध केला कर्मेलीच्या डोंगरावरती. परंतु इथे आम्ही पाहत आहोत एका स्त्रीच्या धमकीमुळं, एका राणीच्या धमकीमुळं तो पळत आहे, धावत आहे, पळत आहे. आणि असाच धावत जात असताना होरेब डोंगराकडे तो जात आहे आणि तिथे जात असताना रस्त्यात एका झाडाखाली झोपलेला आहे. घाबरलेला संत आम्ही पाहतो, मोठे मोठे कार्य करणारा आणि एवढ्या मोठ्या मोठ्या प्रार्थना परमेश्वराने त्याच्या ऐकल्या, परंतु आता तो घाबरलेला आहे. प्रियांनो, आजची स्थिती तीच आहे. कित्येक लोक छळासाठी घाबरले आहेत, सुवार्ता प्रसाराचं काम थांबवलं आहे, परमेश्वराच्या कामासाठी जाण्यासाठी घाबरत आहेत. आणि जीवनामध्ये त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्यात, परंतु ते आता घाबरले आहेत. हा घाबरलेला संत आहे. आणि प्रियांनो, आम्ही पुढे पाहतो तो पुढे जात आहे आणि जेव्हा त्याने परमेश्वराने त्याला दर्शन दिलं आणि परमेश्वरने विचारलं, तू इथे कशाला आलास? तर तो कारण सांगत आहे की मी फार ईर्ष्यायुक्त आहे आणि तुझा करार पाळण्याचं लोकांनी सोडलंय, तुझ्या वेद्या मोडल्यात आणि लोकांना संदेश तलवारने मारले आहेत आणि मी एकटाच उरलोय. परमेश्वरला कारण सांगत आहे आणि तो माझे जीव घेण्यास पण पाहत आहे, असं तो कारण सांगत आहे. पण परमेश्वराने सांगितलं की असे 7,000 संदेश तुम्ही अजून ठेवले जे बालापुढे झुकले नाही, त्याचं चुंबन घेतलं नाही. कधी कधी आम्हाला वाटलं की मी एकटाच लय मोठं कार्य करते, आम्ही स्वतःचं श्रेय घेतो, परंतु परमेश्वर त्याला सांगतो की मी 7,000 अजून लोक ठेवले. ते घाबरून पळालेला संत. आजची परिस्थिती बिकट आहे, आम्हाला माहित आहे. आमच्या देशामध्ये स्वार्थ प्रस्थापित करण्यासाठी बंदी आहे, परंतु आम्हाला प्रभूचं कार्य करण्यासाठी अनेक मार्ग आहेत प्रियांनो. आणि ते अनेक मार्ग आम्ही उपयोगात आणून आम्ही देवाकडून पळू नये, जगाकडून पळू नये. ज्या गोष्टीसाठी आम्हाला प्रभूने ठेवले त्या गोष्टी आम्ही करण्यासाठी पुढे पुढे जावं म्हणून आम्ही असं केलं पाहिजे. पुढे जर आम्ही प्रियांनो गेलो तर मार्ककृत शुभवर्तमानाचा 14वा अध्याय आणि 41-42 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, मार्क 14:41 आणि 42, तिथे लिहिले, पुन्हा तिसऱ्या खेपेस येऊन तो त्यांना म्हणाला, तुम्ही अजून झोप व विसावा घेत आहात का? पुरे झाले, घटका आली आहे. पहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसाच्या हातून धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ, पहा मला धरून देणारा जवळ आला आहे. आम्ही इथे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमनेमध्ये प्रार्थना करत आहे आणि शिष्याला घेऊन गेलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जायचं आहे, पण प्रभू येशू ख्रिस्त सर्व गोष्टी माहीत आहे. त्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमने बागेत शिष्याला घेऊन गेला आणि शिष्याला म्हणाला की मी पुढे जातोय, पुढे जातोय, तुम्ही प्रार्थना करत राहा, जागे राहा, प्रार्थना करा. तो त्यांना म्हणाला, माझ्या जीवाला मरणप्राय अति खेद झाला आहे, तुम्ही येथे राहा व जागृत असा. आणि तो पुढे जाऊन प्रार्थना करायला लागला आणि प्रार्थना करून पुन्हा येतो, पाहतो तो शिष्य झोपलेले. पुन्हा त्यांना उठवलं. 3 वेळा झालं प्रियांनो. एक बेफिकर असलेले शिष्य आम्ही पाहतो. प्रभूला यातना आहेत, वेदना आहेत आणि तो प्रार्थना करत आहे, परंतु शिष्य झोपलेले आहेत प्रियांनो. बेफिकर वृत्ती आम्ही पाहतो. प्रभू बरोबर 3.5 वर्ष राहिलेत, अनेक चमत्कार पाहिलेत. प्रभू बरोबर राहून त्यांनी कित्येक गोष्टी पाहिलेल्या आहेत, परंतु प्रभू आता व्याकुळ आहे. आणि अशा वेळेस ते बेफिकर वृत्तीने झोपलेले आहे. प्रियांनो, आज सुद्धा अनेक शिष्य जे आहेत बेफिकर आहेत. बस सेवा मिळाली, बेफिकर वृत्ती, झोपा काढतात. प्रभूला दुःख देत आहेत. प्रभू म्हणत आहे, उठा, जागे व्हा. तिथे आम्ही बेफिकर शिष्याविषयी पाहतो.
प्रियांनो, आम्ही शमशनाविषयी पाहिलं, योनाविषयी पाहिलं, शिष्याविषयी पाहिलं, आम्ही एलियाविषयी पाहिलं. जर आम्ही प्रेषिताच्या कृत्याचा 20वा अध्यायामध्ये आलो तर तिथे एक तरुण झोपलेला आहे. 20वा अध्याय प्रेषिताचे कृत्य याचा 20वा अध्याय आणि 7 वचनापासून आम्ही जर पुढे पाहिलं तर पुढे असं लिहिलेलं आहे, मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले व दुसऱ्या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले. ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तिथे बरेच दिवे होते आणि इथुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंग झाला होता. तेव्हा पाऊल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळं तो झोपेच्या गुंगीत 3ऱ्या माळ्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. तिथे आम्ही पाहत आहोत प्रभू भोजनाचा दिवस आहे, परंतु तिथे थोडं भाषण लावलंय. पाऊल आहे तिथे, पावलाला सकाळ जायचं दुसरीकडे आणि त्यामुळे पाऊल लोकांशी बोलत आहे. परंतु एक तरुण तिथे आलेला आहे प्रभू भोजनासाठी आणि खिडकीमध्ये झोपलाय. प्रियांनो, त्या खिडकीला काय आता सारखे ग्रिल नव्हते, कारण आम्ही जुन्या काळातल्या खिडक्या पाहतो तर त्यांना ग्रिल नसायच्या. जर आम्ही इजबेल राणीविषयी जर पाहिलं तर इजबेल राणीला सांगलेल्या खिडकीतून खाली फेका, म्हणजे त्याला ग्रिल नव्हते. तर हा ग्रिल नसलेल्या खिडकीत बसलाय आणि बाहेर लाईट आहेत, प्रकाश आहेत, आतमध्ये प्रभूचं वचन चाललंय आणि हा तरुण झोपलेला आहे. प्रियांनो, तो का झोपलाय? कारण आम्ही पाहतो तो अर्धा जगात आहे ना अर्धा मंडळीत. पुष्कळ वेळाला आम्ही पाहतो प्रभुवारी पुष्कळ लोक येत आहेत, परंतु वचनाकडे ध्यान नाही. अर्धे जगात अर्धे पृथ्वीवर आणि कित्येक लोक झोपतात. मी पुष्कळ लोकांना पाहिलंय की ते मंडळीत येऊन आरामशीर धाराढोर झोपतात. प्रभूचं महत्व नाही, पावित्र्य नाही, सगळ्या गोष्टी नाहीत आणि मंडळीमधून झोपत आहेत. पुष्कळ उदाहरणं आहेत प्रियांनो. आमच्या मंडळीत पण एक बंधू येत होता, घरात त्रास असायचा म्हणून तो यायचा आणि एसी हॉल असायचा, त्यामुळे आरामशीर झोप. तर मंडळीत ही झोप काढण्यासाठी नाही प्रियांनो. प्रभू भोजन, प्रभूचं आज्ञा पालन आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे. परंतु इथे आम्ही येतो आणि आमचं लक्ष घड्याळाकडे असतं किंवा काहींचं लक्ष जे वचन देणार आहे त्यांच्या चुका काढण्याकडे असतं आणि त्याचं लक्ष विचलित असतं, कारण त्या अर्धे जगात असतात, अर्धे मंडळीत असतात आणि म्हणून वचनाकडे लक्ष नसतं. तसंच ह्या तरुणाचं झालं आणि एवढंच नाही तर तो झोपला आणि इतका झोपला तर शेवटी खाली पडला आणि मेला. परंतु देवाची दया, पावलाने त्याला पुन्हा जेवण केलं. प्रियांनो, आम्ही जेव्हा मंडळीत येतो तर खरोखर आम्ही परमेश्वराचं तिथे वास्तव्य आहे, प्रभू ख्रिस्त स्वतः हजर आहे, या गोष्टीचं आम्ही स्मरण केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही मंडळीमध्ये राहिलं पाहिजे. तर प्रियांनो, आम्ही या झोपणाऱ्या लोकांविषयी पाहिलं. आम्ही अजून आम्हासाठी काही संदेश आहेत, ते 2 मिनिटात पाहून आपण संपवणार आहात. आम्ही इफिसकाराचं पत्र याचा 5वा अध्याय 14 पासून 16 वाचूया. इफिसकाराचं पत्र 5वा अध्याय 14 पासून 16. म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जाग. तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. ज्यांना आजही जर कोणी झोपेत असेल तर त्याने काय करायचंय? उठायचंय, कारण ख्रिस्ताचा प्रकाश त्यावर पडणार आहे. म्हणून आज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या. आम्हाला उठायची गरज आहे प्रियांनो. जरी आम्ही आज्ञानात झोपलेला असलो, आम्हाला उठण्याची गरज आहे. वेळेचा सदुपयोग करायचा, ज्ञानासारखं वागायचे, स्वभावावर नजर टाकायची, काय चाललंय जगामध्ये. प्रभूचं आगमनाच्या सर्व चिन्ह पूर्ण होत आहेत प्रियांनो. प्रभू ख्रिस्त येत आहे प्रियांनो. त्या गोष्टी सगळं निसर्ग सांगत आहे, जगातल्या घडामोडी सांगत आहेत. तर आम्ही स्वभावावर नजर ठेवली पाहिजे. आम्हाला झोपेतून उठण्याची गरज आहे. अजून एक वचन पाहूया, 1 थेसलोनिका 5वा अध्याय 6 आणि 7 वचन.
पहिलं थेसलनिका 5 अध्याय 6 आणि 7 वचन. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाहीत. म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. विश्वास, प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. त्यामुळे इथे आम्हाला एक उत्तम बोध पवित्र आत्म्याने दिलेला आहे. तर आम्ही इतरांसारखी झोप घेऊ नये. आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत. झोप घेणाऱ्या रात्रीच झोपतात. जगासाठी रात्र आहे, परंतु प्रियानो, आमच्यासाठी एक रात्र येणार आहे. आमच्यासाठी आता दिवस आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, तुम्ही दिवसात काम करू शकतात, रात्र आल्यावर तुम्ही काम करू शकत नाही. कृपेचा काळ आहे प्रियानो. आम्ही झोपू नये, प्रभूचं काम करावे. तर आम्ही जाग व्हावं, आमची झोप दूर करावी, म्हणून आम्ही प्रभूकडे प्रार्थना करू. जर आम्ही नीतिसूत्र याचा 24वा अध्याय आणि 30व्या वचनाकडे गेलो, नीतिसूत्र 24-30 मध्ये जर आम्ही गेलो तर तिथे अजून एक गंभीर वचन आहे प्रियांनो. नीतिसूत्र 24. मी एकदा आश्रीच्या शेताजवळून बुद्धिहीनाच्या द्राक्षामाळ्याकडून जात होतो, तेव्हा तो काटाऱ्याने भरून गेला आहे. त्याची जमीन खाज खुजलीने व्यापली आहे व त्याची दगडी भिंत कोसळली आहे असे मला दिसले. ते मी पाहिले, त्याचा विचार केला आणि ते पाहून मी बोध घेतला. आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून निघतो. प्रियांनो, हे एका मंडळीचं चित्र आहे.